जेवायला काही नसलं तरी चालेल, फक्त हवाय गरमागरम भात आणि ही मूग शेंगांची आमटी, जी अतिशय चविष्ट लागते, झटपट बनवली जाते, पण नेहमीपेक्षा एकदम वेगळ्या पद्धतीने। तर मंडळी, जास्ती वेळ न घालवता चला रेसिपीला सुरुवात करूया। तर सर्वात आधी कडकडीत तेल गरम करायचंय। तर तेल इथे 2 ते 3 चमचे घ्यायचे, जास्ती घ्यायचे नाहीये। अर्धा चमचा मोहरी, 1 चमचा जिरं, चिमूटभर हिंग, थोडासा कढीपत्ता, हे सगळं घालून चांगलीच फोडणी द्यायची। त्याच्यामध्ये घाला 1 ते 1.5 उभा चिरलेला कांदा। कांदा हलकासा परतून घ्या। त्यानंतर याच्यामध्ये मिरची, आलं आणि लसणाची पेस्ट घालायची आहे, ज्याच्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या तिखट, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि पाव इंच आलं घातलंय। परतून झाल्यानंतर अर्धा चमचा हळद, 2 चमचे काश्मीरी लाल मिरची पावडर, 1 चमचा भर गोडा मसाला, अर्धा चमचा जिरपूड आणि 1 चमचा धणेपूड घालून छान मिक्स करून घ्यायचंय। त्याच्यानंतर 1 बटाटा घ्यायचा मोठा, बारीक तुकडे करून, आणि 3 शेंगाचे शेंगा घेतलेले आहेत मीडियम साईजच्या। तुम्ही 2 मोठे सुद्धा घेऊ शकता, पण चांगले मासाळ घ्यायचे आहेत। आता याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे पाणी। आता आमटी आहे तर आमटी पातळच असली पाहिजे, म्हणून पाणी आपल्याला थोडंसं जास्तीचं घालायचं आहे। तर सुरुवातीला मी 1 ग्लासभर पाणी याच्यामध्ये घालते, नंतर लागल्यास तर तुम्ही पाणी वाढवू शकता। तर पाणी घालून आपल्याला एक उकळी घ्यायची। आता इथे उकळी येईपर्यंत, म्हणजे शेंग आणि बटाटा शिजेपर्यंत आपण मूग वाटून घेणार आहोत। आमटीमध्ये घट्टपणासाठी नेहमी आपण पीठ घालतो, पण इथे तसं न करता इथे मोड आलेले मूग मी 1 मोठी वाटी भरून घेतलेले आहेत। सालं तुम्ही बघू शकता वेगळी झालेली आहेत। आता ही मिक्सरमध्ये आपण ग्राइंड करून घेणार आहोत। या प्रकारे घट्टपणाही होईल आमटीला आणि पौष्टिक पण असतात मूग, खूप सारे विटामिन्स असतात आणि एक वेगळ्या प्रकारची आमटी होते। नक्कीच बनवून तुम्ही बघा, खूप छान चविष्ट लागते। तर हे मूग आपण नंतर घालणार आहोत शेंग आणि बटाटा शिजल्यानंतर। 10 मिनिटं लो ते मीडियम फ्लेमवर उकळी घेतल्यानंतर आता आपण शेंग चेक करूया कितपत शिजलेली आहे। पूर्णपणे शिजली पाहिजे, कारण मूग आपण कच्चेही खातो, म्हणून मुगाला जास्ती वेळ लागत नाही शिजायला, म्हणून शेवटीच घालणार आहोत। इथे बघा शेंग छानपैकी शिजलेली आहे। आता आपण याच्यामध्ये मिक्सरमध्ये ग्राइंड केलेले मूग घालणार आहोत आणि त्यासोबत घालणार आहोत गरम मसाला आणि चिंचेचा कोळ। तर बघा छान घट्टपणा आलेला आहे। हवा असेल तर तुम्ही वरून पाणी घालू शकता जास्तीचं। आता इथे 4 चमचे घट्ट चिंचेचा कोळ मी घालतेय। त्यासोबत घालणार आहोत सिम्पली स्वादिष्ट गरम मसाला। तुम्हाला सिम्पली स्वादिष्टचा आगरी मसाला, गरम मसाला किंवा हळद ऑर्डर प्लेस करायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, तिथे तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करून ऑर्डर प्लेस करू शकता। 1 चमचा गरम मसाला घातल्यानंतर आता फक्त आपल्याला मिक्स करायचं आहे आणि पुन्हा एक उकळी घ्यायची। हवे असते तर तुम्ही याच्यामध्ये जसं सांगितल्याप्रमाणे पाणी घाला। शेवटी घालायचंय चवीपुरतं मीठ, कारण पाणी आपण वाढवतो त्यामुळे मीठ शेवटीच घालायचं असतं, त्याच्याने बरोबर मिठाचा अंदाज मिळतो आपल्याला। आता झाकण देऊन 5 ते 6 मिनिटं लो फ्लेमवर शिजवायचंय आणि आपली मूग शेंग आमटी तयार आहे मंडळी। एकदम परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे भाताबरोबर फक्त ही आमटी। कार्बोहायड्रेटसाठी बटाटा आहे, शेंगामध्ये आणि मुगामध्ये भरपूर सारे विटामिन्स आहेत। चवीसाठी चिंच आहे, गरम मसाला आहे, गोडा मसाला आहे। तर मंडळी परफेक्ट मील आपलं तयार आहे। वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घाला आणि गरमागरम भातासोबत सर्व करा। तर मंडळी, आय होप तुम्हाला नेहमीपेक्षा वेगळी आजची ही आमटी आवडली असेल। नक्कीच बनवा, कारण एकदा जर काही तुम्ही ही बनवली, गॅरंटी आहे की तुम्ही पुन्हा पुन्हा बनवत राहणार। आणि आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट करायला विसरू नका आणि पाहत रहा सिम्पली स्वादिष्ट। आजचा हा व्हिडिओ वेळ काढून पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। टिल देन, बाय बाय।